आयुष्यातला हा माझा पहिलाच प्रसंग आहे की अशा मीटिंगला मी हजर राहिलो. कारण मी प्रोफेशनली सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आहे. आम्हाला वेळ नसतो मुळात. आणि माझी बहीण पोलीस आहे आणि तिला मला अक्षरशः गाडीत कोंबून आणले. गेले 2-3 महिने मी तिला चुकवत होतो. त्याच्यानंतर पांडे सर पण कॉन्टॅक्ट मध्ये होते. आज इथं आल्यापासून एवढा आनंद झाला की बऱ्यापैकी मी फ्री झालेलो आहे. बिझनेस या सगळ्या गोष्टी बाजूला राहतील, पण इथं असणारे सिनियर ज्युनियरचं नातं बघून इतकं छान वाटतं की एक फॅमिली वाटते. या स्पर्धेच्या युगात हा तुमच्यात जरी स्पर्धा असल्या तरी ही स्पर्धा वाटत नाही. तुमच्यात जी चढावड वाटते चढावड वाटत नाही. फक्त यशाच्या पायऱ्या हात लावण्याची चढावड वाटते फक्त. आणि सरांनी सांगितलेलं मला एक वाक्य आठवतंय की बदनाम कोण होते ज्याचं नाव असतंय ते. आणि इथं आलेल्या सगळ्यांचं नाव आहे असं मला वाटतं. आणि इथं सगळ्यात महत्वाचं काय की इथं आल्यानंतर एकच शिकायला मिळालं की माणसाने जर प्रयत्न केला तर यश 100% आहे, आणि ग्रुपने यश केलं तर त्याच्यापेक्षा 1000% आहे. सगळ्यात महत्वाचं काय वाटलं की या कंपनीशी आमचा आता 1 रुपयाचे कॉन्ट्रीब्युशन असताना जो आमचा मान सन्मान सत्कार जो केला तो 1 नंबरचा आहे. कारण आम्ही राजकारणात आहे. आम्ही नगरपालिका चालवतोय. आमचे आमदार कधी गेलं फक्त उठतात, आमच्या खांद्यावर हात ठेवतात. आम्ही 5 वर्ष गाढवासारखे त्यांच्या पाठीवर. पण त्याच्यापेक्षा हा सत्कार महत्वाचा वाटला. मला भरपूर पदं मिळाली आहेत. माझा मुंबईला सत्कार झालेला आहे. मी विशेष कार्यकारी दंडाधिकार आहे. पेपरचाही मी क्राईम रिपोर्टर आहे. सगळ्या फॅसिलिटीमध्ये पण इतके कुठंच मी सेमिनारला वगैरे जात नाही. हा माझ्या आयुष्यातला पहिला सेमिनार आहे आणि मी नेहमी न बोलवला तरी नक्की येईन मी.